नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नागपूर महानगरपालिकेच्या भरतीचा स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा. ठीक आहे, पण ते बघण्याआधी आपण बघूया काही महत्त्वाचे मुद्दे जे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमच्याकडून फॉर्म भरताना कोणतीही चुकी होणार नाही. कारण बीएमसी भरतीचा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी खूप जास्त चुका केल्या होत्या. अशा लहान लहान चुकाने तुमचा फॉर्म तर ऍक्सेप्ट होईल आणि तुम्ही परीक्षाही देऊ शकाल, पण जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला तुम्ही जाल ना, तेव्हा तुम्हाला ह्या लहान लहान चुकासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येईल. तर बघा, एक्झामसाठी आपण खूप जास्त मेहनत घेत असतो. ठीक आहे, त्यामध्ये आपला वेळ, टाइम आणि पैसा इन्व्हेस्ट असतो. ठीक आहे, आणि एक्झाम क्रॅक केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अशा लहान कारणामुळे तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला खूप जास्त वाईट वाटेल. तर अशा लहान लहान चुका कशा अवॉइड करायच्या ते हे आपण व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करण्याची गरज पडणार नाही, सर माझ्याकडनं ही चुकी झाली, आता काय करू. ठीक आहे, तर चला आता बघा, ज्यांची MSCIT नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी एक पॉइंट आहे बघा, संगणक हाताळणी आणि वापराबाबतचे ज्ञान. तर ह्या पॉइंटमध्ये त्यांनी एक 2013चा GR दिलाय. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. ठीक आहे, आणि त्या GR मध्ये संगणक विषयी जे 86 अभ्यासक्रम आहेत ते मेन्शन आहेत. ठीक आहे, तर हा आहे तो GR. ठीक आहे, तर त्यामध्ये असं मेन्शन आहे की ह्या कोर्सचे प्रमाणपत्र धारक आणि स्टेट बोर्डच्या इयत्ता 9वी व 10वीला माहिती तंत्रज्ञान विषय आणि 11वी व 12वीला माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, कम्प्युटर टेक्निक व मल्टीमीडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय घेऊन जे उत्तीर्ण झालेत ते विद्यार्थी सुद्धा MSCITतून सूट घेऊ शकतात. ठीक आहे, तिसऱ्या पॉईंट म्हणजे जे केंद्रीय माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांनी 10वी व 12वीला जर संगणक माहिती तंत्रज्ञान हा विषय घेऊन जर उत्तीर्ण झाले असतील तर त्यांना सुद्धा सूट आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे डिग्री आणि डिप्लोमा होल्डर जे फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्यासाठी फक्त कॉम्प्युटरवाले जे विद्यार्थी होते, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि त्याच्या अलाइड ब्रँचेस, त्याच विद्यार्थ्यांना फक्त MSCITतून सूट होती ह्या GR नुसार, आणि ते त्यांनी ऍडव्हर्टाइज मध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, हा GR. ह्याचा अर्थ जे दुसऱ्या ब्रांचचे विद्यार्थी आहेत म्हणजे सिव्हिल इलेक्ट्रिकल, त्यांना जॉईनिंग नंतर 2 वर्षात MSCIT करणं गरजेचं होतं. पण बघा, 2013 नंतर गव्हर्नमेंटने अजून एक GR काढला होता, तो 2018 साली. ठीक आहे, पण ह्या GR विषयी ऍडव्हर्टाइज मध्ये मेन्शन नाहीये. ठीक आहे, तर ह्या GR मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, सर्व अभियांत्रिकी शाखांचा अभ्यासक्रम संगणक अर्हतेसाठी ग्राह्य धरलेला नव्हता. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली मार्फत मान्यताप्राप्त सर्व अभियांत्रिकी पदवी व पदविका अभ्यासक्रमांमध्ये MSCIT संगणक अभ्यासक्रमाशी निगडित विषय प्रथम वर्षामध्ये अभ्यासण्यात येतो. त्यामुळे सदर अभ्यासक्रम देखील संगणक अर्हतेसाठी ग्राह्य धरण्यास पात्र आहे. आणि त्यांनी ते इथे मेन्शन पण केलेलं आहे बघा, AICTE मार्फत जे पदवी म्हणजे डिग्री व पदविका म्हणजे डिप्लोमा झालेले सर्व अभियांत्रिकी शाखेमधले विद्यार्थी हे प्राप्त म्हणजे इलिजिबल आहेत. ठीक आहे, आणि दुसरं, आता जर कोणी स्टाफ नर्स साठी फॉर्म भरत असाल आणि त्याला 9वी आणि 10वीला जर तंत्रज्ञान हा विषय असेल, माहिती तंत्रज्ञान, तर त्यांना पहिल्या GR प्रमाणे हे अलाउड होतं. ठीक आहे, पण आता नवीन GR नुसार 9वीला त्यांनी बाहेर केलेलं आहे आणि 10वी आणि 12वी फक्त ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर हा पॉइंट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. तर आता त्या ऑप्शनला यस करायचं आहे का नो करायचं आहे ते आपण फॉर्म भरताना बघूया. ठीक आहे, पुढे आता महिलांना पॅरलल रिझर्वेशन असते. ठीक आहे, तर हे पॅरलल रिझर्वेशन तुम्हाला क्लेम करायचं असेल तर आधी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे लागायचं. ठीक आहे, तर ती अट आता रद्द करण्यात आलेली आहे. पण हे कोणासाठी रद्द करण्यात आली आहे, तर ज्या महिला ओपन जागेसाठी फॉर्म भरत असतील, ठीक आहे, किंवा SC आणि ST रिझर्वेशन वाल्या पोस्टसाठी आरक्षण क्लेम करत असतील, समांतर आरक्षण, त्या महिलांसाठी. ठीक आहे, पण ज्या महिला अन्य मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या जागावर क्लेम करत असतील पॅरलल रिझर्वेशनसाठी, त्यांना ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांना नॉन क्रिमिनल पत्र आणायचं आहे किंवा सादर करायचं आहे. ठीक आहे, पुढे जर एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यास, तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले जात प्रमाणपत्र त्याच्याकडे जर असेल तर संबंधित जात जमातीचे उमेदवार हे आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील. ठीक आहे, समजलं. पुढे OBC साठी लागणारे जे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे आणि EWS साठी जे प्रमाणपत्र असते त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी जी आहे ती आपली फॉर्म भरण्याची जी व्हॅलिडिटी आहे म्हणजे 15 जानेवारी, ठीक आहे, त्या दिवशीपर्यंत व्हॅलिड पाहिजे. ठीक आहे, जर तुमचं नॉन क्रिमिनल किंवा EWS वाल्यांचं सर्टिफिकेट व्हॅलिड नसेल तर तुम्ही OBC किंवा EWS कोट्यामधनं आरक्षण घेऊ शकणार नाही. ठीक आहे, मग तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरा. तर त्यांनी इथे काय सांगितलं आहे, तर मागासवर्गीय जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना जर ओपन मधनं फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला अर्ज करताना त्या मूळ प्रवर्गासंदर्भातली माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
ठीक आहे, म्हणजे तुमची जी कास्ट आहे ती त्याच्यामध्ये मेन्शन करायची आहे. ठीक आहे, पुढे आता कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा जे लाभ घेणारे विद्यार्थी आहेत, सामाजिक किंवा समांतर आरक्षण, त्यांच्याकडे अर्ज स्वीकारण्याच्या दिनांक पूर्वीचं सर्टिफिकेट हे व्हॅलिड असणं अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही असं नाही की मी एखादं सर्टिफिकेट बनवायला दिलेलं आहे, 15 तारखेनंतर ते येईल. ठीक आहे, त्यामुळे जर असं कोणी दिलं असेल तर 15 पर्यंत वाट बघा, नाही आलं तर 15 तारखेला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, आता पुढे ज्यांना स्पोर्ट्स रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांकडे खेळाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि ते कुठले कुठले खेळ आहेत ते तुम्ही ह्या GR मध्ये बघा, वाचा आणि मगच अप्लाय करा. ठीक आहे, तर बघा फक्त प्रमाणपत्र असल्याने तुम्ही व्हॅलिड होणार आहेत का घेण्यासाठी रिझर्वेशन? तर नाही, तुम्हाला त्या प्रमाणपत्राची पडताळणी पण करायची आहे विभागीय उपसंचालक कार्याकडे. ठीक आहे, अर्ज करून, आणि तो अर्ज हा आपला फॉर्म भरण्याच्या दिनांका आधीचा केलेला पाहिजे. ठीक आहे, अदरवाईज तुम्ही व्हॅलिड नसणार आहेत नुसतंच प्रमाणपत्र असल्याने. ठीक आहे, तर तुम्ही हा GR व्यवस्थित वाचून घ्या ज्यांना स्पोर्ट्समध्ये रिझर्वेशन घ्यायचं आहे त्यांना. ठीक आहे, पुढे आता अनाथ आरक्षणासाठी त्यांच्यासाठी सुद्धा एक GR आहे, तो पण त्यांनी वाचून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जे अनाथ प्रमाणपत्र भेटते ते असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. ठीक आहे, पुढे माजी सैनिकांसाठी फक्त तुम्हाला तो क्लेम करायचा, म्हणजे तिकडे ऑप्शन आहे तिथे तुम्हाला टिक करायची आहे. ठीक आहे, फॉर्म मध्ये. बाकी तुम्हाला प्रमाणपत्राची गरज आहे का काय ते इथे मेन्शन नाही आहे. ठीक आहे, पुढे आता प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे आहेत त्यांना जे आरक्षण घ्यायचं आहे तर तुम्ही हे तुमचे GR वाचायचे. ठीक आहे, आणि मगच फॉर्म भरायचा आहे. पुढे आता पदवीधर अंशकालीन उमेदवार, आता सगळे पदवीधर हे अंशकालीन उमेदवार नाही आहेत. ठीक आहे, तर कोण आहेत हे अंशकालीन उमेदवार? तर ह्या GR नुसार जे शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेले उमेदवार व अनुभवाची रोजगार केंद्र मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी. ठीक आहे, हेच लोक फक्त हे रिझर्वेशन घेऊ शकतील. ठीक आहे, पुढे आता दिव्यांगवाल्यांनी सुद्धा हा तुमचा GR वाचायचा आहे आणि तुमच्याकडे फॉर्म भरताना ते तुमचे जे सर्टिफिकेट आहे ते असलं पाहिजे. ठीक आहे, पुढे आता मागचा जो आपण व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये आपण सिलेबस डिस्कस केला होता, त्यामध्ये जो आपला 200 मार्काचा पेपर आहे त्यासाठी किती टाइम लागणार आहे ते मेन्शन होतं. ठीक आहे, तर इथे त्यांनी ते मेन्शन केलं आहे. ठीक आहे, 2 तासाचा तुमचा पेपर राहणार आहे. ठीक आहे, आता हे जे पद आहेत, ठीक आहे, तर त्या पदांच्या संख्येनुसार किती ते जास्ती उमेदवारांना बोलवणार आहेत ते इथे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, आता जर पद 1 असेल तर त्याच्यामध्ये ते 3 उमेदवार घेणार आहेत. ठीक आहे, तर एकाचं सिलेक्शन करणार आणि तिघांना वेटिंगवर ठेवणार. ठीक आहे, समजलं? तर अशाच प्रमाणे तुम्ही हे बघून घ्या. ठीक आहे, पुढे आता सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कुठली कुठली तयार पाहिजेत ते बघा. डोमिसिल सर्टिफिकेट, SSC चा रिझल्ट किंवा पासिंग. ठीक आहे, दोघांपैकी एकही चालेल. तुमच्या वयाचा पुरावा म्हणजे तुमचं लिव्हिंग चालेल किंवा जन्म प्रमाणपत्र चालेल. ठीक आहे, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा पुरावा. ठीक आहे, म्हणजे तुमची डिग्री. जे रिझर्वेशन वाले आहेत त्यांची सर्टिफिकेट्स. ठीक आहे, OBC वाल्यांचं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आणि ज्या महिला SC ST आणि ओपन जागा सोडून जे अप्लाय करणार समान रिझर्वेशन घेणार आहेत त्या महिलांसाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. ठीक आहे, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. आता मी मागे सांगितलं होतं की नाही लागणार पण इथे लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही लावा. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते. ठीक आहे, पुढे आता अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ह्यांनी त्यांचं ते सर्टिफिकेट लावायचं आहे. अंशकालीन वाल्यांनी मी सांगितलं. आता ज्या महिला आहेत त्यांचा जर लग्नानंतर नावामध्ये चेंज झाला असेल तर त्याच्या संबंधीचं गॅझेट. ठीक आहे, पुढे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा. आता तुम्हाला 10वीला किंवा 12वीला किंवा ग्रॅज्युएशनला मराठी विषय हा हवा. ठीक आहे, मराठी विषय घेऊन तुम्ही पास झालेला असले पाहिजेत, हे मस्ट आहे. पुढे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. ठीक आहे, हे काय असते मी सांगतो पुढे. पुढे अनुभव बाबतीचे प्रमाणपत्र, जर तुमचा अनुभव असेल तर तुम्ही ते लावायचं. ठीक आहे, पुढे संगणक अर्हतेबाबतीचं प्रमाणपत्र, आता हे पण जर तुमचं झालेलं असेल तर ते लावायचं आहे. आणि शेवटचं जन्म प्रमाणपत्र ते लावायचं आहे. ठीक आहे, आता त्यांनी इथे महत्त्वाचं सांगितलं बघा, जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल चुकीचा टाकला असेल किंवा सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमचा रिझल्ट वगैरे लागेल तर हे तुम्हाला मोबाईलवर किंवा ईमेलवर जर मेसेज आले नाहीत तर तुम्हाला ती त्यांची वेबसाईट ही कंटिन्युअस चेक करत राहायचं आहे. आणि तुम्ही अशी कुठलीही तक्रार दाखल केली की आम्हाला समजलं नाही तर तुमची दखल ही घेतली जाणार नाही. ठीक आहे, पुढे अर्ज सादर करते वेळेस स्वतःच्या ओळख पुराव्यासाठी स्वतःचा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट किंवा बँक पासबुक यापैकी कोणतंही एक फोटो असलेले मूळ प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र हे अपलोड करणं आवश्यक आहे. ठीक आहे, ह्यांच्यामधलंच आधार कार्डचं इथे मेन्शन नाहीये. ठीक आहे, आणि शेवटचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, आता हे तुम्हाला मी पुढे सांगतो. ठीक आहे,
तर हे बघा, हे आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. ठीक आहे, हे मराठीतनं आहे, हे इंग्लिशमधनं आहे. आता ह्याची जी PDF आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो किंवा मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट केलं तरी मी तुम्हाला ती देईल. ठीक आहे, चला आता बघूया आपण स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म भरायचा. ठीक आहे, तर सर्वात आधी तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. ठीक आहे, मग तुम्ही ह्या पेजवर याल. आता तुम्हाला इथे ह्या पेजवर तुमचं पर्सनल डिटेल्स टाकायचे. ठीक आहे, तर इथे तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि इथे तुमचं लास्ट नेम हे तुम्हाला 10thच्या मार्कशीटवर जे आहे तेच तुम्हाला कॉपी करायचं आहे. ठीक आहे, कोणतीही स्पेलिंग मिस्टेक करायची नाही. ठीक आहे, पुढे आता इथे तुमचं जर नाव चेंज झालं असेल तर तुम्ही इथे यस करा, अदरवाईज नो. ठीक आहे, इथे जन्मतारीख टाका, इथे तुमचं जेंडर मेन्शन करा आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID. ठीक आहे, तर तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID हा तुमचा चालू पाहिजे, तोच तुम्हाला इथे भरायचा आहे. ठीक आहे, अदरवाईज असं नाही झालं पाहिजे की मी आता ईमेल ID खोलतोय आणि जेव्हा परीक्षा होईल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा मी तो विसरला, तर असं चालणार नाही. कारण तुमचं जे पण कम्युनिकेशन होणार आहे तुमच्याशी ते तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल ID वर होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आता तेच इथे कॉपी करायचे तुम्हाला. ठीक आहे, ईमेल ID आणि मोबाईल नंबर. पुढे आता इथे तुमचा 10वीचा सीट नंबर टाका. इथे तुम्ही 10वीला कधी पास झाला, कुठल्या महिन्यात आणि ते वर्ष हे टाका. ठीक आहे, आता ज्यांच्याकडे पासिंग असेल त्यांनी पूर्ण डेट तुमची जाईल इथे. ठीक आहे, आणि जर रिझल्टच असेल फक्त तर रिझल्टवर तुमचा जो महिना असेल मार्च आणि त्याच्या पुढे समजा वर्ष ते टाका. ठीक आहे, आता इथे तुमचं टेस्ट सेंटर डिस्ट्रिक्टचा प्रेफरन्स द्यायचा आहे. इथे तुमचा जो जवळ असेल केंद्र ते तुम्हाला द्यायचं आहे, सर्वात जवळ. ठीक आहे, इथे त्याच्यापेक्षा थोडं जवळ असेल ते, आणि शेवटी ह्याच्यानंतरचं जे जवळचं असेल ते. ठीक आहे, नंतर इथे चेकबॉक्स चेक करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला असा एक OTP येईल, तो OTP इथे फिल करा, सबमिट करा आणि मग चेकबॉक्सवर टिक करून जे हे कॅरेक्टर दिसत असेल ते फिल करून मग फॉर्म हा रिव्हेरीफाय करा. ठीक आहे, आता रिव्हेरीफाय करताना तुम्ही जे डिटेल्स टाकल्यात ते तुम्हाला व्यवस्थित रिव्हेरीफाय करायचे आहेत. ठीक आहे, जर ते व्यवस्थित असणार तर तुम्ही हे सगळे चेकबॉक्स टिक करा. ठीक आहे, कारण ह्याच्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही जे पण तुम्ही डिटेल्स टाकल्यात ते. ठीक आहे, जर बरोबर असेल तर मग रिव्हेरीफाय करा. ठीक आहे, जर सर्व बरोबर असेल तर मग सबमिट करा. ठीक आहे, मग तुम्हाला हा मेसेज फ्लॅश होईल. जर बरोबर असेल तर ओके करा आणि जर नसेल तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर मग कॅन्सल करा. ठीक आहे, पुढे आता तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला एक प्रोव्हिजनल ID येईल आणि पासवर्ड येईल. ठीक आहे, ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं, त्याची एक फोटो काढून ठेवा. ठीक आहे, पुढे आता हे सगळे पर्सनल डिटेल्स रिव्हेरीफाय करून अप्लाय पोस्टवर क्लिक करा. ठीक आहे, इथे आल्यावर मग परत अप्लाय न्यू पोस्ट करा. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जेव्हा फॉर्म भरत असाल तर तुमची ही जी ब्राउझर दिलेली आहे तेच ब्राउझरमधनं फॉर्म भरायचा आहे. आणि जो कोणी मोबाईलवर फॉर्म भरत असेल त्याला कदाचित काही ऑप्शन सिलेक्ट करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, कारण BMCचा फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांना काही चेकबॉक्स वगैरे होते ते दिसत नव्हते. ठीक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सायबरमध्ये किंवा तुमचा लॅपटॉप असेल तर त्याच्यावर फॉर्म भरा. ठीक आहे, पुढे आता तुम्ही ह्या पेजवर याल. तुमची जी पोस्ट आहे तुम्हाला सिलेक्ट करायची ती सिलेक्ट करा आणि जे कोणी डिप्लोमा आणि डिग्री ह्या दोन्ही बेसवर फॉर्म भरत असतील त्यांना 2 वेगवेगळ्या फीज लागणार आहेत. ठीक आहे, पण त्यांचा रजिस्ट्रेशन जो नंबर असणार आहे, त्यांनी जे रजिस्ट्रेशन केलं आहे ते सेम नंबरचं असणार आहे. त्यांना 2 फक्त वेगळे फॉर्म भरायचे आहेत आणि 2 फीज त्यांना लागणार आहे. ठीक आहे, फॉर्म भरताना पुढे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ज्या भरल्या असतील पहिल्यांदा त्या तुम्हाला इथे आपोआप दिसतील. ठीक आहे, फक्त इथे जो मॅरिटल स्टेटस आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मॅरिड आहात का अनमॅरिड वगैरे आहात ते तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे, आता इथे जर कोणी मॅरिड असेल आणि त्याचे 2 पेक्षा जास्ती मुलं असतील तर ते कुठल्याही शासकीय सेवेत घेण्यास अपात्र होतात. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला इथे यसच करायचं आहे जे फॉर्म भरतायत त्यांना, आणि ज्यांना 2 पेक्षा जास्ती मुलं असतील त्यांनी मग ते फॉर्म ते भरू शकत नाही, नो करा. ठीक आहे, पुढे आता इथे तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव टाका आणि इथे आईचं नाव टाका. ठीक आहे, आता मागे मला एका स्टुडंटने प्रश्न विचारला होता की फॉर्म कॅपिटलमध्ये भरायचा आहे का स्मॉलमध्ये भरायचा आहे, तर फॉर्म हा कॅपिटलमध्ये भरण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पुढे आता इथे तुमची नॅशनॅलिटी सिलेक्ट करा. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का किंवा डोमिसेल आहेत का, तर यस करा. आता इथे तुम्ही तुमचं डोमिसेल सर्टिफिकेट जे तुम्हाला ज्या कार्यालयाकडून भेटलाय त्या कार्यालयाचं नाव टाका, किंवा मग तुमच्याकडे डोमिसेल नसेल तर मग बर्थ सर्टिफिकेट तुमचं किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट तर ते कुठल्या कार्यालयाकडून भेटलाय त्याचं नाव इथे टाका. ठीक आहे, आणि जे पण तुम्ही इथे सर्टिफिकेट टाकणार त्याची जी डेट असेल त्याच्यावर जी डेट मेन्शन असेल ती इथे टाका. ठीक आहे, आणि त्याचा नंबर इथे आला पाहिजे.
आता जे पण तुम्ही नंबर टाकणार ते व्यवस्थित टाका, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे, चुकीचा टाकू नका. आता कास्टच्या बाबतीत तुम्ही ओपन मधनं जरी फॉर्म भरत असाल तरी तुम्हाला इथे तुमची जी कास्ट असेल ती मेन्शन करायची आहे, ठीक आहे. आता काही विद्यार्थी एक ओबीसी क्रीमी लेअर मध्ये असतील, त्यांना इथे त्यांची जी कास्ट आहे ती ओबीसी टाकायची आहे, ठीक आहे, जरी ते ओपन मधनं फॉर्म भरत असतील तरी. आणि तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट असेल त्या कास्ट सर्टिफिकेटला इश्यू करणारे जे ऑथॉरिटी आहे त्यांचं इथे नाव टाका, त्या कास्ट सर्टिफिकेटवरची जी डेट टाका तुम्हाला दिल्याची आणि त्याचा नंबर इथे टाका, ठीक आहे. हे तुम्हाला दाखवायचं आहे जरी तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरत असाल तरी. त्यानंतर तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर त्या सर्टिफिकेटवरची जी डेट असेल ती इथे टाका, ठीक आहे. जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तरी काही वांधा नाही, ठीक आहे. तुम्हाला पोस्टिंग दिल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याच्या आत ते अप्लाय करून तुम्हाला ते मिळवायचं असते, ठीक आहे. पुढे आता इथे नॉन क्रिमिनल कॅटेगरीसाठी तुमच्याकडे जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते जे अर्जाची शेवटची तारीख आहे तिथपर्यंत तुमचं ते व्हॅलिड पाहिजे, ठीक आहे. ते जर असेल तर तुम्ही इथे यस करा, अदरवाईज नो करा, ठीक आहे. ते सर्टिफिकेट इथे इश्यू करणाऱ्याचं नाव टाका, म्हणजे जी ऑथॉरिटी असेल तिचं. ते नॉन क्रिमिनल तुम्हाला ज्या दिवशी भेटलाय त्या दिवशीचं ते तुम्हाला ती डेट टाकायची आहे, ठीक आहे. आता कधी कधी नॉन क्रिमिनलवर काय असते तर 2 का 3 डेट मेन्शन असतात, ठीक आहे. ज्या दिवशी तुम्ही ऍप्लिकेशन करता ती आणि जेव्हा तुमचा जो ऑथॉरिटी आहे ती साईन करते ती. आता जी साईन करते ती डेट असेल ना तीच टाकायची आहे तुम्हाला, म्हणजे तेव्हा ते तुम्हाला इश्यू होते, म्हणून ही डेट टाकायची, ठीक आहे. नंतर त्या नॉन क्रिमिनलचा तुम्ही सर्टिफिकेट नंबर टाकायचे, ठीक आहे. पुढे आता इथे तुमच्या अंगावर कुठली खूण असेल ओळखीची ती इथे मेन्शन करा, ठीक आहे. कुठलीही लहान असेल तरीही मेन्शन करा, कारण तुम्हाला पुढे ही आयडेंटिफिकेशनसाठी उपयोगाची असते, ठीक आहे. करा मेन्शन. पुढे आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जेवढी डॉक्युमेंट्स असतील जर ती असतील तर तुम्ही यस करा, अदरवाईज नो करा, ठीक आहे. पण इथे तुम्हाला जर असेल तर यस करा, ठीक आहे. आता पासपोर्ट काढला आहे समजा, तर असं नका करू की मी हे 3 देत आहे म्हणून मी पासपोर्टला नाही करतो, ठीक आहे. कुठलीही खोटी माहिती तुम्ही पुरवायची नाहीये. पासपोर्ट जर असेल तर यस करा, ठीक आहे. त्यानंतर जी ती डॉक्युमेंट्स आहेत त्यांचा नंबर, त्यांना इश्यू करणारी ऑथॉरिटी आणि त्यांच्यावरची जर तारीख असेल ती व्हॅलिडिटीवाली ती किंवा तुम्हाला जी इश्यू होते ती, तर प्रत्येकाच्या समोर बघा आणि तसं लिहा, ठीक आहे. पुढे आता हे सर्व भरून झाल्यावर तुम्हाला इथे चेकबॉक्स टिक करायचं आहे आणि मग पुढे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे, ठीक आहे. आता इथे तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत का तर यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. अर्थवेक तर तिथे पण यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. स्पोर्ट्स पर्सन असाल तर यस करा, अदरवाईज नो करा, ठीक आहे. पुढे इथे एखाद्या फ्रीडम फायटरचा पाल्य असाल तर यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. कोणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा किंवा मुलगी असेल तर यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा, ठीक आहे. अनाथ असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. आता हे कधी करायचं आहे मी तुम्हाला मागे सांगितलंय. तुमच्याकडे ते व्हॅलिड सर्टिफिकेट्स किंवा व्हॅलिड कागदपत्र असतील तेव्हा. अंशकालीन एम्प्लॉई असाल यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुमच्यावर जर एखादी FIR असेल किंवा क्रिमिनल केस चालू असेल तुमच्यावर तर यस असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. आता यस केलं तर कदाचित तुम्हाला इथे फिलिंगसाठी येईल की कसली केस चालू आहे, ठीक आहे. हे तुम्हाला जे बरोबर आहे तेच मेन्शन करायचं आहे, ठीक आहे. कारण तुमचं जॉईनिंगच्या वेळेला चारित्र्य प्रमाणपत्र मागवलं जाते, ते पोलीस व्हेरिफिकेशन करून करावं लागते, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला इथे जे काही खरं असेल ते मेन्शन करा. पुढे तुम्ही कधी अरेस्ट झालात का, डिटेन झालात का किंवा कुठली क्रिमिनल केस आहे का ते इथे मेन्शन करा व्यवस्थित, ठीक आहे. पुढे तुमच्यावर कधी कुठला खटला चालवला गेला आहे का किंवा फौजदारी खटल्यात तुम्हाला कायद्याच्या न्यायालयाने दोषी ठरवलं आहे का किंवा निर्दोष ठरवलं आहे का, तर असेल एखादी अशी केस तर यस करा, अदरवाईज नो करा. ते तुम्हाला इथे परत मेन्शन करावं लागेल, ठीक आहे. आता इथे तुम्हाला CRPCच्या सुरक्षिततेच्या कारवाई अंतर्गत शांतता चांगली वागणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधी कुठला बॉन्ड अंमलात आणावा लागला आहे का, जर असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे तुमच्या शाळा कॉलेज विद्यापीठाकडनं तुम्हाला कुठलीही कारवाई जर झाली असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे बघा इथे परत एकदा सांगितलं की भारतातील कुठल्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कार्यवाही होत आहे का, तर असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पुढे तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटमध्ये गव्हर्नमेंटच्या काम करत असाल, तुमच्या विरुद्ध विभागाई चौकशी किंवा न्यायालयीन प्रकरण असेल तर यस करा, अदरवाईज नो करा, ठीक आहे. आता हे सर्व झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे आणि पुढे जायचं आहे, ठीक आहे. आता इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. आता ॲड्रेस कुठला टाकणार तर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स असेल, आधार कार्ड असेल किंवा अन्य कुठले डॉक्युमेंट्स असेल जे तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दाखवायचं आहे त्याच्यावर जो ॲड्रेस मेन्शन असेल तोच टाकायचा आहे. कुठलाही दुसराच ॲड्रेस टाकायचा नाहीये, ठीक आहे. जेणेकरून तुमचा डॉक्युमेंटवरचा आणि तुम्ही भरलेला ॲड्रेस हा मॅच होणार नाही.
हे भरल्यानंतर तुमचा कायमचा पत्ता पण ह्याच्यासारखा सेम आहे का, करस्पॉन्डन्स ॲड्रेस सारखा असेल तर यस करा. जेणे सगळ्यांनी यस करायचं आहे, म्हणजे तुमचा जो पत्रव्यवहार होईल त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, सेम करा. पुढे सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्यानंतर तुमचं मराठी भाषेचं ज्ञान ते तुम्हाला यस करायचं आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला तुमचे 10thचे डिटेल टाकायचे आहेत. तुमच्या इथे बोर्डचं नाव टाका, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ठीक आहे. तुमच्या स्कूलचं नाव टाका. नंतर तुम्हाला इथे जे पर्सेंटेजमध्ये मार्क्स आहेत, CGPA मध्ये आहे का ग्रेडमध्ये आहे, ग्रेड सिस्टीममध्ये आहे, ते इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. आणि मग तुमचे जे प्राप्त गुण आहेत ते टाका आणि इथे जे मॅक्झिमम एक्झामला मार्क्स असतील ते टाका. ठीक आहे. नंतर तुम्हाला इथे डायरेक्ट ते पर्सेंटेज दिसून येतील. ठीक आहे, जे तुमचे पर्सेंटेज असतील ते. नंतर 12वीचं, तर 12वीच्या बाबतीत पण इथे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकायचं आहे, किंवा तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणून केलं असेल तर मग त्या बोर्डचं नाव टाका. ठीक आहे. तुमच्या कॉलेजचं नाव टाका आणि नंतर सेम जे आपण वरती बघितलं आहे ते मार्क्स ऑप्टेन कुठले आहेत, मॅक्झिमम मार्क्स किती आहेत. ठीक आहे. आणि तुमचं इयर ऑफ पासिंग इथे 12वीला टाकायचं आहे. ठीक आहे, तर ते व्यवस्थित बघून टाका. पुढे आता डिप्लोमाबद्दल, तुम्ही इथून कुठनं डिप्लोमा पास झाला त्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. तुमचे मार्क्स म्हणजे पर्सेंटेजमध्ये आहेत, CGPA आहे का ग्रेडमध्ये आहेत ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. नंतर ते गुण तुमचे जे आहेत ते टाकायचे आहेत. आता गुण टाकताना तुम्हाला ॲग्रिगेट मार्क टाकायचे आहेत. ठीक आहे. तुमचे जे 3 वर्षाचे जे मार्क्स असतील त्यांचा एव्हरेज काढून जे मार्क्स तुम्हाला गुण भेटतात पर्सेंटेज ॲग्रिगेट, ते तुम्हाला मार्क्स इथे टाकायचे आहेत, जेणेकरून तुमचे इथे पर्सेंटेज तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे. आणि इथे तुमचं इयर ऑफ पासिंग. ठीक आहे. पुढे डिग्रीच्या बाबतीत तुमची डिग्री ज्या स्ट्रीममधनं आहे ती स्ट्रीम इथे सिलेक्ट करा. तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव किंवा विद्यापीठ असेल तर विद्यापीठाचं नाव, तुमचं इयर ऑफ पासिंग किंवा तुमच्या रिझल्टवर जी डेट असेल ती डेट इथनं टाका. ठीक आहे. आणि नंतर इथे तुमचं पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज, CGPA असेल तर CGPA, ग्रेड असेल तर ग्रेड हे मेन्शन करा. गुण टाका, तुम्हाला ते पर्सेंटेज दिसून जातील. ठीक आहे. आता एक्सपिरियन्सच्या बाबतीत, एक्सपिरियन्स तुम्हाला असणं बंधनकारक नाही आहे पोस्टसाठी, पण कुठली तरी एक आहे वृक्ष अधिकारी, त्यांना एक्सपिरियन्स डिझायर्ड आहे. ठीक आहे. तर त्यांनी असेल तर मेन्शन करा. आणि तुमच्या बाबतीत सुद्धा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स कुठलाही असेल तर तो तुम्ही मेन्शन करा. ठीक आहे. ह्याचा फायदा तुम्हाला होतो. ठीक आहे. पुढे आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितल्याप्रमाणे, ठीक आहे, तुमच्याकडे MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र आहे का, यस करायचं आहे का, नो. तर तुम्हाला आता ॲडव्हर्टाईज प्रमाणे तरी नो करायचं आहे, कारण त्यांनी GR हा 2013चा दाखवला आहे. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला 2018चा जो GR आहे तो घेऊन जायचा आहे, सोबत त्याची झेरॉक्स घेऊन जायची आहे. ठीक आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारी जी टीम असेल, त्यांचा जो हेड असतील, ठीक आहे, त्या हेडकडे तो GR दाखवायचा आहे, त्या टीमला तो GR दाखवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे ते संबंधित अधिकाऱ्याशी कन्फर्म करून तुम्हाला तो फायदा होईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला MSCIT पुढे करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. समजलं. चला सेव्ह आणि नेक्स्ट करा. आता इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तुमचा पासपोर्ट साईज फोटो. तर फोटो हा आताचा असला पाहिजे. ठीक आहे, नवीन असला पाहिजे, नाहीतर 2-4 वर्षापूर्वीचा लावाल आणि मग तुम्हाला आयडेंटिफिकेशनला थोडा प्रॉब्लेम येईल पुढे. ठीक आहे. तर तो आताचा असेल, ती डिजिटल तुमचा तो लावा. ठीक आहे. आणि त्या फोटोची तुम्हाला ज्या फिजिकल कॉपीज आहेत त्या सुद्धा घेऊन ठेवायच्या आहेत, त्या जास्तीत जास्त घेऊन ठेवा. ठीक आहे. म्हणजे जी पुढची प्रोसेस असते तिथे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अदरवाईज जो तुम्ही फोटो अपलोड करणार आता त्याची तुमच्याकडे पुढे फिजिकल प्रिंट अवेलेबल नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे फोटो काढा, डिजिटलमध्ये मागा फोटोग्राफरकडे आणि त्याच्या फिजिकल कॉपी पण ठेवून द्या. ठीक आहे. आता इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक फोटो सुद्धा काढायचा आहे. ठीक आहे. तो तुम्ही फोटो व्यवस्थित काढा. तुमचा चेहरा हा मध्यभागी आला पाहिजे आणि बॅकग्राऊंड हा तुमचा प्लेन असला पाहिजे. ठीक आहे. तर तो सुद्धा अपलोड करायचा आहे. आणि दुसरं, तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर हे 80 KB ते 100 KBच्या आत पाहिजे. ठीक आहे. तर ती जर तुमची साईज नसेल तर गुगलवर जा, इमेज रिसायझर म्हणून टाका, तुमचं इमेज अपलोड करा आणि रिसाईज करा, ऑनलाईन रिसाईज करा. ठीक आहे. आणि ते डाउनलोड करून मग पुन्हा अपलोड करा. ठीक आहे. आता सिग्नेचरच्या बाबतीत तुमची आताची जी सिग्नेचर असेल ती करा. ठीक आहे. म्हणजे असं नाही की आता सिग्नेचर केलं आणि ती 5 महिन्याने जाऊन तुम्ही विसरून जाल. आणि सिग्नेचर ही रनिंग हँडमध्ये आली पाहिजे. ठीक आहे. कुठलीही कॅपिटल सिग्नेचर करायची नाही आणि ब्लॅक पेनाने करा. ठीक आहे. पुढे तुमचं आता 10चं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट ह्या दोघांपैकी एक जे कुठलं असेल ते इथे अपलोड करायचं आहे. आणि त्याची साईज बघा 100 KB ते 2 MB पर्यंत आहे. आणि ते
PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा चालेल, JPG सुद्धा चालेल, PDF सुद्धा चालेल. आता ही पुढची डॉक्युमेंट्स आहेत ते सगळी PDF मध्ये असली तरी चालतील. ठीक आहे. त्यानंतर 12th सर्टिफिकेट किंवा मार्कशीट, ठीक आहे, ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनची डिग्री किंवा मार्कशीट, ठीक आहे, दोघांपैकी जे कुठलं असेल ते टाका इथे. डिप्लोमाचं जे असेल सर्टिफिकेट किंवा मार्कशीट ते अपलोड करा. आणि त्यानंतर डोमिसिल जे तुम्ही तिथे मेन्शन केलं, डोमिसिल, बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आपण मागे बघितलं होतं, तिथे जे मेन्शन केलं तेच इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. पुढे त्यानंतर नॉन क्रिमिनल जे असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ID प्रूफ. ठीक आहे. आता आपण मगाशी बघितलं की ID प्रूफसाठी आधार कार्ड हे व्हॅलिड नाही. ठीक आहे. त्यामुळे आधार कार्ड सोडून जी तुम्हाला मगाशी डॉक्युमेंट सांगितली त्याच्यामधलं जे ID प्रूफ तुमच्याकडे असेल ते इथे अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे. आता कास्ट सर्टिफिकेट मी सांगितलं की जे कास्टचे विद्यार्थी असतील, ओपन मधनं फॉर्म भरत असतील, त्यांना सुद्धा ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ठीक आहे. आणि पुढे ते तुमचं जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असून दे किंवा दुसरं कुठलं डॉक्युमेंट्स राहिलं आहे टाकायचं किंवा अपलोड करायचं, ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं बघा, तुम्ही ही सगळी डॉक्युमेंट्स झाल्यानंतर अपलोड करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर परत लॉग इन करायचं आहे आणि ॲप्लिकेशनची जी तुमची प्रिंट आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे. आणि दुसरं तुम्हाला जी तुम्ही पेमेंट कराल त्याची जी ई रिसिप्ट आहे ती ई रिसिप्ट सुद्धा तुम्हाला घेऊन ठेवायची आहे, त्याची सुद्धा प्रिंट घेऊन ठेवायची आहे. ठीक आहे. तर हे विसरू नका, अदरवाईज फॉर्म जेव्हा क्लोज होईल तेव्हा तुम्हाला ते ॲप्लिकेशन किंवा त्याची ती रिसिप्ट काढायचा ऑप्शन भेटणार नाही. ठीक आहे. पुढे तुम्हाला हे सगळे चेकबॉक्स चेक करायचे आहेत, नंतर हे जे आहेत ते पण करायचे आहेत आणि शेवटी तुम्हाला इथे प्रिव्ह्यू करायचा आहे फॉर्मचा. तुम्हाला प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन तुमचं फॉर्म दिसेल, त्याच्यावरची जी माहिती आहे ती व्यवस्थित एकदा चेक करा, जेणेकरून फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला नाही लागली पाहिजे. ठीक आहे. तर हे चेक झाल्यानंतर जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर परत तुम्ही बॅक जाऊ शकता किंवा इथनं तुम्ही ते टॉगल करू शकता किंवा मग ते तुम्ही फॉर्म सबमिट करा. ठीक आहे. सबमिट बटनवर क्लिक करा. आता पेमेंट करताना जर तुम्ही कुठे सायबरमध्ये वगैरे करत असाल तर शक्यतो जे ही इन्फॉर्मेशन आहे आपली पर्सनल ही टाकायची अवॉइड करा. ठीक आहे. काय करा तर QR कोडच्या इथे क्लिक करा, म्हणजे तुला UPI ने पेमेंट करता येईल. ठीक आहे. मेक पेमेंटवर क्लिक करा, मग तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल. जर तुमच्या UPI ID माहिती असेल तर UPI ID टाका किंवा काय करा तर इथे क्लिक करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक QR कोड दिसेल, तो QR कोड तुम्ही स्कॅन करायचा आहे. तुमचं जे गुगल पे किंवा जे तुमचं फोन पे तुमच्याकडे जे असेल एखादं पेमेंट ऑप्शन करण्यासाठी ते तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि मग पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे ते तुम्हाला सोपं होईल. आणि पेमेंट होत असताना तुम्हाला इथे बॅक जायचं नाही आहे. जर पेमेंट होत नसेल तर बॅक कोणीच जायचं नाही आहे. अदरवाईज काय होईल तर तुम्हाला तुमच्या खात्यातून पेमेंटचं डिडक्ट झालेलं दिसेल, पण नागपूर महानगरपालिकेच्या ते खात्यामध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. ठीक आहे. आणि जर रिफ्लेक्ट झालं नाही आणि तुम्हाला इथे दाखवलं तुम्हाला पेमेंट झालंय असं आणि शेवटची डेट निघून गेली तर तुमचं ॲप्लिकेशन हे सबमिट झालेलं नसेल. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला इथे थांबायचं आहे. जर पेमेंट सक्सेसफुली झालंय असं इथे तुम्हाला मेसेज आला तरच तुमचं पेमेंट हे झालेलं आहे. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही परत पेमेंटसाठी ट्राय करू शकता. ठीक आहे. आणि सक्सेसफुली तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर तुम्ही ह्या लॉग इन पेजवर परत रिडायरेक्ट होणार. ठीक आहे. मग तुम्हाला जो प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर भेटलाय तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. लॉग इन झाल्यानंतर जर तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस सक्सेसफुल इथे असेल तर तुम्ही इथे क्लिक करा आणि जी तुमची ॲप्लिकेशन आहे त्याची प्रिंट घ्या. ठीक आहे. आणि त्या साईडला ई रिसिप्ट असेल त्याची सुद्धा तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे. ठीक आहे. ह्या दोघांच्या प्रिंट घ्यायच्या आणि त्या सांभाळून ठेवायच्या शेवटपर्यंत. ठीक आहे. आता पुढे ज्या विद्यार्थ्यांकडे डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही आहेत आणि त्यांना 2 फॉर्म भरायचे आहेत त्यांनी काय करायचं आहे पुढे तर हा पहिला फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला परत इथे क्लिक करायचं आहे अप्लाय न्यू पोस्ट. ठीक आहे. आणि ती पोस्ट जी असेल डिप्लोमाची आधी भरली असेल तर तुम्ही डिग्रीची पुढची भरायची आहे. ठीक आहे. आणि ती सेम भरायची आहे, जी माहिती इथे टाकलाय ती तशीच मेन्शन करायची आहे. समजलं. चला तर अशा प्रकारे आपण फॉर्म कसा भरायचा ते बघितलेलं आहे. आता कोणीही चुकी करायची नाही जेणेकरून तुमचे पैसे वेस्ट जातील. ठीक आहे. आणि कोणतीही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा, मी सगळ्यांना रिप्लाय करेल. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी BMC JESE मेकॅनिकल इलेक्ट्रिकलसाठी फॉर्म भरले असतील आणि NMCच्या इलेक्ट्रिकलसाठी फॉर्म भरले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी मी इलेक्ट्रिकलचे क्लास चालू केले आहेत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. ठीक आहे.
तर चला, थँक्यू, ऑल द बेस्ट.